मी जर म्हटलं की तोरणा पाहायला आलोय तर आता सगळ्यांना कळलं असेल. हे बघा, पाय छातीपर्यंत घेण्याची ताकद पाहिजे प्रेक्षकांना, त्यांना पण या. पाणी वॉटर काकडी तिथून बघतो ना असं वाटलं एका नजरेत आहे. चढतं ना, चढतानी जाम पाणी. पुढे विड्या मारतात या लोक. ही अशी मंडळी आपली वाट बघतात. बिनीचा दरवाजा आपण पार केलेला. आता तुम्ही पाहिलात ना, ती आहे गोमुखी रचनेची फायद्याची गोष्ट. आता पहिलं म्हणजे आता हा कोठी दरवाजा पाहून घ्या. आपण बिनीचा दरवाजा पाहिला, हा आहे कोठीचा दरवाजा, अर्थात तोरण्याचा प्रमुख दरवाजा. आता ही आहे गोमुखी रचना. गोमुखी रचनेबद्दल याच्या पूर्वी सुद्धा आपण रायगडावर ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. पण आता काय होतं की प्रत्येक वेळी नवीन व्ह्यूवर असतो, त्याच्यामुळे आपण एक ठरवलं की 7-8 गडकोट झाले की पुन्हा एकदा आपण एखाद्या गडकोटावर ही गोमुखी रचना किंवा इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जंग्या असतील, मारजंग्या असतील, लादणी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या. तर आता आपण तोरण्यावर आहोत. हे आहे गोमुखी रचना. याला युद्ध प्रसंगाच्या वेळी रणमंडळाचं सुद्धा त्याला काय म्हणतात की रणमंडळाची स्थिती या ठिकाणी निर्माण होते. आता आपण काय करूया, आता ही सगळे आपले शिलेदार आहेत, वरती काही शिलेदार थांबलेत इथे आहेत, हे बघा. ठीक आहे, आता हे रणमंडळ आपण नेमकं समजून घेऊया आणि गोमुखी रचनेचे फायदे समजून घेऊया. आता ही सगळी मंडळी आहेत. समजा आता तुम्ही या बाजूला, समजा आपलं शत्रू सैन्य वर येत आहे. आता शत्रू येत असताना तो काय चालत येणार नाहीये, बरोबर आहे. तो पण तुमच्या तलवारी घेऊन तलवारीच्या पवित्रा घेऊन येणार आहे. ठीक आहे, आणि हे गडावरचं सैन्य. ठीक आहे, आता हा बुरुज या ठिकाणी मध्ये का बांधला गेला इथे तुम्हाला जर आता तुम्ही इथून चालताय, इथून चालेपर्यंत तुम्हाला माझ्या हातात तुम्हाला दरवाजा दिसतोय का? नाही. तर हे पहिलं कारण की शत्रूला दरवाजाच दिसत नाही, हा बुरुज मध्ये आलाय बघा. म्हणजे समजा या ठिकाणाहून कोणी जर तो गोळे डागायचे म्हटले तर ते या बुरुजावर येतील. दरवाजा त्याच्या पलीकडे आहे, त्याच्यामुळे दरवाजाला कुठलीही इजा होणार नाही. त्यानंतर दुसरं कारण, समजा शत्रू आहे या इथे, समजा शत्रू सैन्यातला हा सैनिक हा धावत चाललाय आणि आता अनिकेत त्या बाजूने, आता मी थोडं पुढे जातोय, या बाजूने तुम्ही धावत आहे. आता याला तोटा काय होणार आहे बघा. हा जो बुरुज आहे ना, याची जी तलवार आहे, समजा आता मी पण आता आपण पकडून चालू, तुम्ही माझ्या या बाजूला, ठीक आहे. समजा आपण पकडून चालू की शत्रू सैन्यातून आम्ही अशी धावत येतोय, तर माझी जी तलवार आहे ही मारताना माझी बुरुजाला लागणार आहे. कारण जनरली कुठल्याही 80% माणसं किंवा 90% माणसं ही उजवे असतात, डावरे उजवे आपण म्हणतो त्या पद्धतीने. तर हा जो तलवारीचा घाव आहे हा बुरुजावर पडणार आहे. पण त्याच वेळी समोरून जे आपले मावळे येणार आहेत त्यांना हा बघा, हा पूर्ण हा घेर मिळतो बघा, हे मी पूर्ण तलवार फिरवतो या ठिकाणी. त्याच्यामुळे मी मारत असताना तुम्ही या पुढे आलाय, मी याच्यावर मारलोय पण त्याची तलवार तिकडे अडकण्याची शक्यता. आता लोखंडी असल्यामुळे आम्ही तो बुरुजावर मारत नाही, पण त्याला तो ती अडचण आहे. बरं, त्याला ही अडचण आहे, ह्याचा बुरुजावर हात पडतोय. दोघं जण जर आलो समजा या असं, तर मी पुढे आलो, मी पण माझी तलवार हलवू शकत नाही, कारण मी माझी तलवार हलवली तर माझ्याच माणसाला लागणार. त्यामुळे हा एक तोटा शत्रू सैन्याला निर्माण होतो. आणि आपण गडावर आहोत, आपल्याला हा फायदा निर्माण होतो की आपण ही तलवार हलवू शकतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही गोमुखी रचना बघाल त्या त्या ठिकाणी उजव्या बाजूने बुरुज तयार करण्यात आलेले आहे, जेणेकरून शत्रू सैन्याला त्याची अडचण. ठीक आहे, आता हे एक कळलं. त्यानंतर वरच्या बाजूला बघा, तिकडे आपले गौरव आहेत. ठीक आहे, इथे समजा आता शत्रू समजा इथपर्यंत पोहोचला तर वरून तो मला टिपू शकतो, राईट. ते बघा तिकडे, ते माझ्यावर डायरेक्ट हल्ला करू शकतात, किंवा इथे अनिल आहेत ते वरून हल्ला करू शकतात. म्हणजे हे रणमंडळ कशा पद्धतीने काम करतं तर अशा पद्धतीनं.
मग ह्या जंग्या ह्याला म्हणतात. जंग्यांमधून किंवा वार होऊ शकतो किंवा थेट वरून सुद्धा ती मंडळी वार करू शकतात. अजून पुढे आता अजून त्याचे दोन कारण असतात ज्याला गोमुखी रचना का तयार केली जाते. तर अनेकदा काय होतं की लाकडी ओंडक्याने दरवाजा फोडला जातो. दरवाजाची ही एक बाजू आहे. आता आपण काय करतो, साधारण 10-1 फुटाचा असेल हा ओंडका. हा ओंडका आता हे छोटा आहे. ओंडका पकडताना हा असा पकडावा लागतो, बरोबर आहे. हा असा पकडला आणि हा जोरात येऊन धडक तुम्हाला दरवाज्यावर मारायचे. पण ती दरवाज्यावर जोरात धडक मारत असताना तुम्हाला मोमेंटम पाहिजे ना, तुम्हाला गती तर मिळवावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला 10 पावलं मागे यावं लागेल. 10 पावलं मागे जाणे इतकी जागा आहे का, गती नाही. त्याच्यामुळे ओंडका घेऊन जरी तुम्ही धडक मारून दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला तरी तो स्कोप या ठिकाणी नाही. त्याच्यामुळे ओंडका मारून तुम्ही हा दरवाजा फोडू शकत नाही. अजून तिसरं कारण काय की अनेकदा गडाचा महत्वाचा दरवाजा किंवा महादरवाजा फोडत असताना हत्तीची धडक मारून दरवाजे फोडले जातात. मग हत्तीने धडक मारून दरवाजा फोडू नये त्याच्यासाठी हे वळण आहे. हत्तीसारख्या आवाढव्य प्राण्याला सुद्धा थोडं मागे येऊनच धडक मारावी लागणार. आता त्याचं समजा यदा कदाचित त्याने ते पण मॅनेज केलं, त्याने येऊन धडक मारण्याचा प्रयत्न जरी केला तरी गडावर थोडं पुढे या ठिकाणी हे सुळे आपल्या ह्याच्यामध्ये लावलेले आहेत दरवाजामध्ये. दोन्ही ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे जी उंची हत्तीची येईल त्या ठिकाणी हे अशा पद्धतीनं खिळे मारलेले आहेत. आता हे सुळ्यासारखे खिळे हत्तीनं धडक मारल्यानंतर हत्तीचा कपाळ मोक्ष होणारच आहे. मग मी देवगिरी किल्ल्यावर तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल की हत्ती वाचावा, हत्तीसारखा प्राणी वाचावा म्हणून उंटासारख्या कमी उपद्रवी प्राण्याला पुढे दरवाज्यावर लावलं जायचं आणि त्याच्यावर हत्ती येऊन धडक मारायचा. म्हणजे त्रास झाला तर तो उंटाला होईल, हत्तीला होणार नाही. अशा पद्धतीने पण एक प्रकार केला जायचा. आता जनरली काय की जनरली आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण उंबरा ओलांडतो, उंबऱ्यावर पाय देत नाही. त्यामुळे केव्हा केव्हा कुठल्याही गडकोटांवर जातो तेव्हा आपलं नेहमीप्रमाणे दर्शन घेऊन आपल्याला उंबरा ओलांडायचं. ठीक आहे. आता आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हा दरवाजा अडकवण्याची हे मेकॅनिझम दिसत असेल. थोडं जवळून पहा. दरवाजा आणि ते दगडी त्याचं बांधकाम ते दिसत असेल. दरवाजाची एक बाजू त्या ठिकाणी हा क्रॉस घेऊन दरवाजा पुढे आणलेला आहे. आता आतमध्ये जर तुम्ही पाहाल तर ह्याला आपण देवडी म्हणतो. ठीक आहे. आपले काही सैनिक आता पण विश्रांतीसाठी बसलेले आहेत, बरोबर आहे. सैनिकांनी वर बघितलं तरी काय हरकत नाही. कुठून आलं तुम्ही? पुण्यावरूनच आलेले आहेत. याही बाजूला देवडी आहे. तर ही साधारण विश्रांतीसाठी जी मंडळी या ठिकाणी देखरेखीसाठी पहाऱ्यासाठी असतात त्यांच्या विश्रांतीसाठी म्हणून त्या देवड्या बांधलेल्या आहेत. आतमध्ये आलं की तुम्ही मुख्य तोरणा गडावर तुम्ही प्रवेश करा. तुम्हाला मी गोमुखी रचनेचे फायदे सांगितले. गोमुखी रचना ही प्रामुख्याने महाराजांनी बांधलेल्या गडकोटांवर आपल्याला पाहायला मिळते. आता तोरणा हा किल्ला याचा इतिहास साधारण यादव काळापर्यंत जातो. भिल्लम राजा 5वा ज्यानं देवगिरीचा किल्ला सुद्धा बांधला तर त्यानं याची प्राथमिक निर्मिती केली असं म्हटलं जातं. कारण तोरण्याचा उल्लेख पहिला जो येतो तो निजामशाहीमध्ये 1500च्या काळामध्ये येतो. 1490 ते 1501 त्या कालावधीमध्ये येतोय तोरणाह असा. आता या तोरण्याचं जुनं नाव तोरणाह, मग तो तोरणा आणि महाराजांनी त्याचं नाव केलं ते आहे प्रचंडगड. त्यामुळे तोरणा आपण जरी म्हणत असलो रोजच्या वापरात तरी पण हळूहळू कुठेतरी जाऊन आपण प्रचंडगड म्हणायला सुरुवात केली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं राजांनी रायरीचा रायगड केला त्या पद्धतीनं तोरण्याचा प्रचंडगड केला. बऱ्याच किल्ल्यांची नावं महाराजांनी बदललेली आपल्याला पाहायला मिळतात. ते ठीक झालं. आता कोठी दरवाज्यातून आत आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा तुम्ही तोरण्यावर आलात वर तुम्ही या ठिकाणावर जाऊ शकता. वरती नगरखाना आपल्याला पाहायला मिळतो. आता एक गोष्ट काय करायची तर बरोबर दरवाजाला लागून खाली आता तुम्ही इथे उतरलात तर तोरणजाई देवीचं एक छोटंसं ठाणं आहे, राहू आहे, ते आपण पाहू. दरवाजाच्या मागच्या बाजूला आपल्याला तोरणजाई देवीचं ठाणं आपल्याला पाहायला मिळतं. आता या तोरणजाई देवीची खासियत किंवा या जागेची खासियत म्हणजे महाराजांना तोरणा बांधत असताना म्हणजे त्याची डागडुजी करत असताना या ठिकाणी जे 22 हंडे सोन्याचे सापडले जे म्हटलं जातं ती ही जागा. ह्या दरवाजाचं बांधकाम चालू होतं आणि या ठिकाणी
खोदकाम चालू होतं त्याच्या पायासाठी, त्यावेळी सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे महाराजांना सापडले. अर्थात ही दंतकथा याचा ऐतिहासिक उल्लेख कुठल्याही संदर्भात नाही, पण असं म्हटलं जातं की त्या निमित्तानं महाराजांना आशीर्वाद मिळाला. गडावरच्या तोरणजाई देवीचा, मेंगाई देवीचा, ही जी स्थानिक देवता आहे या सगळ्यांचा आशीर्वाद महाराजांना मिळाला आणि त्यानंतर महाराजांनी त्याच पैशांनी तोरण्याचं आणि राजगडाचं काम पूर्ण करून घेतलं. तर तोरणजाई देवीचं दर्शन घेऊया. महिषासूर मर्दिनीच्या रूपामध्ये इथे आपल्याला तोरणजाई पाहायला मिळते. तिथं जे वाहन आहे वाघ तेही त्या ठिकाणी आहे आणि बाजूला सोमजाई म्हणून देवी आहे, तिचंही शिल्प आहे आणि तिथलं शिल्प नेमकं कुठल्या देवीचं आहे ते सांगता येत नाही. मात्र त्या तिन्ही देव्यांचं दर्शन आपण घेऊया आणि त्यानंतर त्याच ठिकाणी थोडं पुढे जाऊ. ही एक बाजू उतरून गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या तटबंदीच्या लादणीच्या खाली कोरलेलं आपल्याला शौचकूप पाहायला मिळतं. तर ते शौचकूप पाहून इथे एक तोरणजाईचं एक छोटा तलाव आहे, तो पाहूया आणि आपण पुन्हा वर येऊन मग आपल्याला हा सगळा गड पाहायचा आहे. हा सगळं आणि बरं हे सगळं दिसतंय ना, ही तोरणा गडाची एक बाजू आहे, ह्याची दुसरी बाजू तिकडे विशाळापर्यंत जाते. बुदलामाची वगैरे तुम्ही ऐकलं असेल. आणि जे तुमचं झुंजार बुरुज जो प्रसिद्ध आहे, ज्या निमित्तानं ज्या तो झुंजार बुरुजाला पाहून किंवा झुंजार माचीला पाहून आपल्याला तोरणा कळतो, तो या बघा ही ढालकाठी किंवा तुम्हाला निशाणीची काठी दिसते, त्याच्या पलीकडे तिकडे आपल्याला तो झुंजार बुरुजाकडे जायचंय. ह्या सगळ्या वास्तू आपल्याला पाहायच्यात. तुर्तास आई तोरणजाईचं दर्शन घेऊया. बाजूला सोमजाई आहे, छोटीशी शिवपिंडी सुद्धा आहे, तर त्या सगळ्याचं दर्शन घेऊ. आपण पुढे मार्गस्थ होऊया. कुठून आला तुम्ही? इथे थांबू आपण. व्हिडिओ बघितलाय, हा का? व्हिडिओ बघितलाय. या हो का? हे आपल्याला दोन आपले सबस्क्रायबर या बाजूला आहे. तुझं नाव काय? वंशिका. वंशिक. आणि तुझं? विहान. विहान. आणि पूर्ण नाव सांगा. बाबांचं पण नाव? विहान उमेश जाधव. उमेश जाधव. विहान उमेश जाधव आणि वंशिका उमेश जाधव. आपले व्हिडिओ पाहून म्हणजे पाहतात, त्यांचे आई बाबा तिकडे उमेश जाधव. आणि मॅडम तुमचं नाव? या ना, तुम्ही पण या ना प्लीज पुढे. छान छोटंसं कुटुंब आलंय आणि आज तोरणाचा प्लॅन ठरला. त्याच्या पूर्वी कुठला गड पाहिला? राजगड पाहिला. ओके. साखरगड पण बर. आणि सज्जनगड पाहिला. क्या बात. आणि आता ते तोरणावर आलेले आहेत आणि इथे आहेत उमेश जाधव आणि आपण रोमा जाधव. आणि छान छोटंसं कुटुंब आहे आणि ते आज तोरण्याची सफर करतात. आज भेट झाली. कुठे झाला पाहून? आता उतरणार की पाहायचं अजून? उतरणार. अच्छा, आता उतरणार. ठीक आहे, त्यांचा झालेला आहे पाहून. आपला आम्ही थांबणार आहोत. थांबणार आज, राहणार इकडे? हा नाही. ठीक आहे, मग तुम्ही उरलेलं मग व्हिडिओ मध्ये पाहाल ना? ठीक आहे, चालेल. तर तुम्हाला काही बोलायचंय? कॅमेरा आल्यानंतर सगळेच गडबडतात. ठीक आहे, चालेल. शुभेच्छा तुम्हाला दोघांना सुद्धा, विहान आणि वंशिका. आणि आता आपण पुढचा दौरा सुरू ठेवूया. आता हे एकदम छोटस असं शौचकूप आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकदमच मला वाटतं आणीबाणीचा प्रसंग आला एखाद्यावर तर बहुतेक हे एकदम जवळ असावं म्हणून या बाजूतल्या घेऱ्यातल्या लोकांसाठी. कारण बाकी जर तुम्ही पाहाल तर हा पूर्ण तुमचा तटबंदीचं दर्शन तुम्हाला होतं. आणि पुढे त्याही बाजूला काही तटबंदीमध्ये काही प्रमाणात शौचकूप ठेवण्यात आले. त्याचा हे सगळा निचरा बाहेरच जाईल म्हणून. कसा विषय आहे? एक माणूस कम्फर्टेबल. ठीक आहे, असो. त्यावेळी त्या लोकांनी केलं असेल. नाही, आता आपण एक काम करू. ते बघा अनिकेत थांबलेत तिकडे. ही बघा, ही जी आहे ना, ही संवर्धनाची ताकद आहे. ती उत्तम पद्धतीनं संवर्धन केल्यानंतर इंटॅक्ट आहेत. कुठेही ढासळलेलं किंवा निघेल असा कुठेही प्रकार दिसत नाही. प्रॉपर
आतला त्यातला जो हे भरायचा असतो, हे काय बोलतो आपण ज्याला मध्ये भरतो तो आपण 2 दगडांच्या मध्ये, मी तो नेहमी शब्द विसरतो. भराव नाही, काहीतरी शब्द आहे, आता आठवत नाही. असं तुम्हाला जर कुठला शब्द त्यातला पर्यायी जर सुचला, मिश्रण पण नाही, एक लांबी भरतो ना आपण, लांबी म्हणतो त्या मजुरांच्या भाषेत गॅप राहिला असेल तर साधारण तुम्हाला कुठला विषय वाटतो तो सांगा, सॉरी शब्द योग्य वाटतो तो सांगा. तर ही संवर्धनाची ताकद आहे आणि हे तोरणजाईचं छोटंसं तलाव आहे, हे टाकं म्हणता. ठीक आहे, तर आता हे सगळं पाहून झालं, आपण काय करूया आता वर जाऊया. ठीक आहे, आणि मग आपण सर्वप्रथम गडाची देवता मिंगाई देवी तिचं पहिलं दर्शन घेऊया, कारण ते फार महत्त्वाचं आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी असे अनुभव आलेले आहेत, कारण जोपर्यंत जागेच्या देवाला तुम्ही हाक नाही मारत तोपर्यंत बरीच कामं तुमची पुढची अडतात. तर त्याचा आम्हाला तरी अनुभव आहे. त्यामुळे आता आम्ही हे सगळं झाले, एक बाजू दाखवून झाली, आता पुन्हा इथे उतरण्याची गरज नाही. कदाचित मग आम्ही मिंगाईचं दर्शन घेऊन असे खाली उतरू, ह्या सगळ्या गोष्टी पाहू आणि मग इथून पुन्हा खाली उतरत ही एक वाट तुम्हाला दाखवतो. म्हणजे आता ही तटबंदी आहे आणि लादणीसुद्धा आहे त्याला लागू. मग आम्ही तिकडे हनुमान बुरुजावर जाऊ, तिकडून पुन्हा ते सगळं क्रॉस करत तिकडे ढालकाठी किंवा निशाणकाठीच्या त्या ठिकाणी जाऊ. तिकडे काही वाचतोय तर त्या सगळ्या पाहूया. ठीक आहे, आता वाजलेत बरोबर 1:05. ठीक आहे, आणि आपण बरोबर 9:45ला सुरुवात केली होती आणि बरोबर 11:45ला आपण टॉप केला होता. आता बरीच मंडळी सगळी येत जात होती, त्याच्यामुळे आपल्याला आपण थोडा विश्रांती घेतली आणि ते जे रणमंडळाचं जे दाखवायचं होतं तर ते दाखवलं. आता थांबतो. आता इथून पुन्हा बघा हीच वाट आहे, इथून आता आपण पुन्हा चढणार आहोत वरती. तर आता तिकडे जाऊ, टॉप करू थोडा वेळ, मग मिंगाई देवीचं दर्शन घेऊ आणि पुढच्या दौऱ्याला सुरुवात करू. चल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली ना की आलात की पहिलं तोरणजाई देवीचं दर्शन घ्या या ठिकाणी, म्हणजे तुमची ही एक बाजू पूर्ण होईल. मग वरती मेंगाईकडे जावा. मग एकदा मेंगाई देवीचं दर्शन घेतलं, तोरणेश्वराचं दर्शन घेतलं की मग तुम्ही मोकळे होता हा भाग करायला. आणि मग एक दिवसात हा भाग झाला की मग दुसऱ्या दिवशी तुम्ही बुदलामाचीकडे जाता. ठीक आहे, चला. आपण कोठी दरवाजा पाहिला, त्याच्या मागे गेल्यानंतर आपण तोरणजाई देवीचं ठाणं पाहिलं छोटंसं. आणि मग आपण काय केलं, मी तुम्हाला म्हटलं तसं की पहिला मी म्हटलं मेंगाई आईचं दर्शन घेऊया, कारण गडाची देवता ती आहे. मग आम्ही आता हा मधला पार्ट थोडासा स्किप केला, पण या सगळ्या पायऱ्याच आहेत. ठीक आहे, तुम्हाला समोर तिकडे तो दरवाजा दिसतोय बरोबर आहे, तिकडे आहे कोठी दरवाजा, तिकडून अगदी पायऱ्यांचा मार्ग हा इथे वर येतो. आता ही जी वास्तू तुम्हाला दिसते ही मेंगाई देवीच्या मंदिराचा जो बाहेरची जागा आहे त्याची ही तटबंदी आहे. तर आता आपण मेंगाई आईचं दर्शन घेऊ, त्यानंतर आपण तोरणेश्वराचं दर्शन घेऊ. त्याच्या मागच्या बाजूला मला वाटतं टकमकी बुरुज आहे तर तो पाहू, आणि मग आपण या बाजूला, म्हणजे ही जी बाजू आहे ना गडाची, ही सगळी या साईडची बाजू, ती सगळी आपण एक्सप्लोर करूया. आणि मग आपल्याला उद्याच्या दिवसाला आपण विशाळा, बुदलामाची, चित्ता दरवाजा किंवा भगत दरवाजा, त्यानंतर वाकणजाई दरवाजा, असं बरंच काय काय पाहायचं आहे. तर तुर्तास आता आपण मिंगाई आईचं दर्शन घेऊया. चला. हे आहे श्री मेंगाई देवीचं मंदिर. आतमध्ये जाऊन दर्शन घ्या. आमचं दर्शन थोडा श्रमप्रिय आतमध्ये झाला, ते दर्शन घेऊन या. मग आपल्याला या ठिकाणी तर त्याचं दर्शन घ्या. मेंगाई देवीचं दर्शन झालं. आता मेंगाई देवीबद्दल काय सांगितलं जातं तर मेंगाई देवीचं जे मूळ शिल्प आहे ते याच ठिकाणी आधी होतं, पण इकडचे जे सोहळे व्हायचे, देवीचे जे कार्यक्रम व्हायचे, मग त्यासाठी ग्रामस्थांना, खाली वेल्हेगावातल्या ग्रामस्थांना यायला थोडंसं अडचणीचं व्हायचं.
त्याच्यामुळे माझ्या माहितीनुसार इकडची जी मूळ देवी आहे, मूळ शिल्प जे आहे ते खाली आपण ज्या ठिकाणी आपण वास्तव्यास थांबलो होतो तर त्याच्यासमोर मंदिर आहे. तर तिकडे आता मिंगाई देवीचं स्वतंत्र मंदिर ग्रामस्थांनी केलेलं आहे आणि इथे शिल्प आहे. तर ते दर्शन झाल्यानंतर मिंगाई देवी मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला इकडे आपल्याला हवालदाराचं घर पाहायला मिळतं. आता तुम्हाला कल्पना आहे की महाराजांच्या कुठल्याही गडकोटांवर 3 प्रमुख माणसांकडे जबाबदारी असायची. त्यातला एक हवालदार आणि दुसरा सबनीस. आता तिसरा कोण आहे तुम्हाला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि या तिघांच्या एकत्रित निर्णयानंतरच गडावरचे प्रमुख निर्णय घेतले जायचे आणि त्यानुसार महाराजांनी जे काही आज्ञापत्रातले नियम सांगून दिलेले आहेत, नेमून दिलेले आहेत, त्याच नियमांवर या 3 मंडळींना काम करायचं असायचं. आता हे आपण एकदा घर पाहूया आणि त्यानंतर मागे तोरणेश्वर आहे तोही पाहूया. नाही, ही समोर साऊथ नॉर्थ आहे. म्हणजे जनरली पूर्वाभिमुख घरांचे दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. आता हा जर पाहिलं तर हा उत्तराभिमुख आहे. एकदा आपण आतमध्ये जाऊन पाहूया. हा पहिला चौतारा आहे, त्यानंतर वरती दुसरा चौतारा आहे. तर तुम्ही नीट पाहून घ्या. ठीक आहे, आता आपण काय करूया हे या ठिकाणी तोरणेश्वर महादेवाचं मंदिर आहे. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे आपल्याला हे काही दगड दिसतात. त्याच्यापैकी ही कदाचित कोणाची तरी समाधी असू शकते. आणि हा बघा, हा जो दगड आहे हा कुठून तरी पूर्णचा हा भाग आहे ना, समाधीचा भाग हा उचलून आणलेला आहे. या ठिकाणी बघा सगळा भाग उचलून आणलेला आहे, आलं लक्षात. आणि हे बघा इथे वरती शिवपिंडी आहे. आता ही खालच्या नेमक्या देवतांचा काय संदर्भ आहे तो कळत नाही. आता इथे पण बघा, इथे पण कुठल्या तरी आपण म्हणतो ना की स्थानिक देवता असते जागेची, तर ते आपल्याला एक दिसतंय. आणि हा जो भाग बघाल तर हा दीपस्तंभाचा भाग असू शकतो. मेल फिमेल दगडांचा प्रकार आपण बऱ्याच ठिकाणी बघितलो. तर हा भाग कदाचित हा वरच्या मेल दगडाचा असू शकतो आणि या ठिकाणी वरती फिमेल दगड वरती बसवला की हे दीपस्तंभ किंवा दीपमाळ या ठिकाणी मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला उभी केलेली असू शकते. या आता एकदा तोरणेश्वर महादेवाचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन या. तोरणेश्वराचं तर दर्शन झालेलं आहे आणि आता तोरणेश्वराच्या अगदी समोर तिकडे हे मेंगाई टाका किंवा मेंगाई तळ आहे. आणि या बाजूला जर तुम्ही पाहाल तर तिथे टकमकीचा बुरुज आहे आणि त्याच्या थोडं खाली तिकडे गुहा टाका आहे. तर ते खास आहे, पाहण्यासारख्या दगडी रांजण सुद्धा आहे. तर आता तिथे जाऊन आपण हा भाग एक्सप्लोर करू. आणि तो बघा कोकण दरवाजाकडे जाणारा हा सलग दिसतोय. तर तिकडे कोकण दरवाजा वगैरे आहे, तो भाग आपल्याला नंतर निवांत करायचा. होताच आपण गुहा टाका पाहिला. इकडे आपल्याला गुहा टाका लागणार आहे. आपण खाली जाऊयाच इकडे आणि इकडे. हा बघा इथे सुद्धा काही भाग आहे. हा आहे टकमकीचा बुरुज. आता जनरली टकमक टोक किंवा टकमक बुरुज आपल्याला बऱ्याचशा महाराजांच्या गडकोटांवर पाहायला मिळतो. आणि कदाचित असं असावा हा तर्क आहे की टकमक म्हटल्यानंतर साधारण ज्या ज्या ठिकाणी महाराजांचे गडकोट उभे राहतात तर जिथून तुम्हाला एखाद्या गुन्हेगाराचा
कडेलोट करायचं आहे तर त्या ठिकाणाला साधारण टकमकीचं नाव दिलं जात असावं. कारण बऱ्याच ठिकाणी इव्हन सुधागडला पण गेलो आपण, तिकडे पण टकमक टोक होता. रायगडावर तर आहेत. या ठिकाणी आपल्याला टकमकीचा बुरुज दिसतोय. मला वाटतं प्रतापगडावर सुद्धा टकमकीचा एक भाग होता. तर कदाचित इथून कडेलोटाचा कदाचित हे केला जात असेल. कारण हवालदाराचं घर आपल्याला आपण मेंगाईच्या इथेच आपण वरती पाहिलं, मेंगाई देवीच्या इथे. त्याच्यामुळे हवालदाराचं घर पाहता मग तो जो काही न्यायनिवाडा आहे सदर वगैरे हा पहिला वरती आहे. मग त्याची मध्यवर्ती जागा म्हणजे कदाचित टकमकीचा बुरुज तो असेल. आता तिथे वर चढूया. पूर्वी आपण गुहा टाका बघूया. पाण्याचं तसं बरंच हा भाग बाजूला जे मेंगाई तळ आहे तिथपर्यंत कदाचित खालून गेला असं सांगता येत नाही. आता हे गुहा टाकं पाहिलं त्याही बाजूला काहीतरी तो भाग कसं आहे काय नेमकं कळलं नाही. हा बघा थोडा दगडी रांजण सदृश्य भाग आपल्याला जाणवतोय. आणि इथे आता ही काय तळी खोदण्याचा प्रयत्न किंवा कदाचित असं असावं की टाकं खोदण्याचा प्रयत्न झाला असावा. हे अर्धवट राहिलेला भाग दिसतो. हा बघा आहे मधले कातळ तशीच राहिलेली. या आतमध्ये आतमध्ये दगडी रांजण आहेत. मगाशी आपल्याला अनिकेताने सांगितलं त्या खाली रांजण इथे पाहायला दिसली. आता त्याची खोली बघा ही अख्खी काठी आपली राहिली. थोडी घाण वगैरे लोकांनी पाहायला मिळतं. कदाचित असं असू शकतं का हे पाणी वगैरे गरम करण्याची रांजणातलं पाणी घ्यायचं आणि मग ते वापरत घेता येतं. हे तुम्हाला पुढे टकमकीचा बुरुज पाहूया आणि मग तिथे खाली मेंगाई तयार होते आणि मग मधल्या रस्ते आपण खाली उतरलो होतो. तोरणेश्वर महादेव मंदिर. आता इथून वर जाऊया टकमकीच्या बुरुजाकडे. हां ते मला वाटतं ना हा मेट किल्ल्यावरचा रस्ता आहे बरोबर ना. तिथे पार्किंग पण चांगला रस्ता दिसतो मेट किल्ल्यावरचा सुद्धा. आणि तो बघा तो बरोबर म्हणजे कोकण दरवाजाला वरती येऊ शकतो. तो सगळा भाग आपण पुढे पाहूया. पाहिला पाहिला आपण त्याच्यामुळे आपण म्हणजे इथे जर तुम्ही पाहाल तर तेवढं काही खोल नाही आहे तसं रायगडाच्या टकमक टोकाचं आहे. त्यामुळे टकमकीचा बुरुज म्हणून नाव असलं तरी इथे तो तर्क वाटत नाही. तेवढा मोठा फॉल पण नाही. फार पण इथपर्यंतच कार्यक्रम हात काय दुखते. कपाळमुक्तीसाठी अजून डायरेक्ट बॉल पाहिजे होता. ठीक आहे चालेल. चला टकमकीचा टोक पाहिजे. आता आपण तिथे मुंबईत पाहूया आणि मला तर ती सगळी मंडळी येत आहेत. त्याच रूटने जाऊया आणि कितकी वरून जाऊया नाही तिकडे वरून जाऊया ना. ठीक आहे चला.
इथे जे दगड वगैरे खालून फोडून आणले जात आहेत ते बघा इथे तुम्हाला ही वायर टाकलेली दिसते आणि ते वायरच्या माध्यमातून मेट पिलावरी भागातून सगळा माल वरती आणला सगळं त्याचं माल डम्पिंग ह्या साईडला चालू आहे म्हणजे इथून मला वाटतं इतर कामं चालू आहे. पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो तोरणादुर्गावर प्रचंड गडावर आपल्या जे काम चालू आहे संवर्धनाचं मनाला सुखावणार आहे. म्हणजे इतर ठिकाणी जो थोडासा निकृष्ट दर्जा दिसतो आता काही काही प्रमाणात हे बघा हे आता ठीक आहे त्या गोष्टी सुकायला वगैरे वेळ जातो खरं तर. पण तुम्ही जर मेंगाई देवीचं काम बघाल मेंगाई देवी मंदिराचं किंवा तोरणजाईचं खालचं जे टाक आहे फार अप्रतिम बांधलेलं आहे तर त्यामुळे किमान समाधानी आपण या ठिकाणी काम बघून असू शकतो. ते आता आपल्याला मेंगाई तळ जे आहे त्याला आपण खांब टाका सुद्धा म्हणू शकतो. आता इथून थोडं ते बघा दादा गेले तिकडे खाली उतरा या उतरूया आपण थोडं खांब टाकायचा भाग 2-3 खांब येतात म्हणजे नाही जात आहे तसे. पाणी वगैरे ना किती छान आहे तुम्हाला दिसतात काय सर मासे वगैरे खांब टाका म्हणजे तुम्हाला लक्षात आलं नाही बघा हे खांब त्या पद्धतीने कोरलेले आणि हा आतला भाग कोरून काढलेला आहे. हा एक भाग थोडासा या ठिकाणी आहे मेंगाई टाक आहे. आता मला वाटतं आपण इथून वर चढूया चला. गोंधळून जाण्याचं काही कारण नाही. आपण मेंगाई तळ्यापासून फक्त वर आलं हे बघा मागे तुम्हाला मेंगाई देवीचं हे मंदिर दिसतंय. थोडं अजून तिकडे त्या बाजूला बघाल तर तिथे तोरणेश्वर दिसतंय. ही जे आहे ती हवालदाराची खोली होती आणि त्याच्या अगदी समोरूनच आपण आता समोरच्या बाजूला तिकडे सदर आहे ती सदर बघायला चालू आणि बघा काय खाली कदाचित या ठिकाणी चुना घोळायचं काम वगैरे कदाचित तिथे झालं असावं. हा चुन्याचाच काही भाग दिसतोय. तो चुना काय करतात तो मिश्रण ते साठवलं जातं सडवलं जातं त्यात ते सगळं इतर गोष्टी जवस त्याच्यानंतर कडुलिंबाचा पाला बऱ्याच गोष्टी गूळ वगैरे टाकलं जातं त्याच्यामध्ये आणि त्याचं एक मिश्रण तयार झाल्यानंतर मग ते प्रत्यक्ष भराव टाकण्यासाठी वापरलं जातं.